देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, हाण तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगलनाम, वदनी तुझे मंगलनाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, हाण तुझी पंढरीनाथा. नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवे माझा, चरण न सोडी सर्वथा, हाण तुझी पंढरीनाथा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतासिया, दुसरे चरणा संतासिया, दुसरे चरणा संतासिया. प्रभादाने कथेचा विस्तार, प्रभादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आण तुझी पंढरीनाथा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी असणारे कीर्तनाचे सेवा ज्ञानप्रसारक मंडळ, वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ कुर्ला सर्वेश्वर या देवस्थानच्या विद्यमानं आणि परमादरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी महाज्ञी महाराजांच्या आशीर्वचनानं चालू असणाऱ्या नामसप्ताहाचं हे अखेरीस आलेलं 66वं वर्ष. विठ्ठल 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 या 66व्या वर्षाचा नामसप्ताहाचा हा जागराचा दिवस असल्यामुळं अभंग मागणीपर लढिवाळ भक्त श्री नामदेवरायांचा अभंग आहे. मागितलंय भगवान परमात्म्याकडं. इमानदारीनं सेवा केलेली असली तर मागावं. फक्त यातला इमानदारी शब्द लक्षात ठेवा. इमानदारीनं सेवा केलेली असली तर त्यानं जरूर मागावं. कारण ज्याच्या सेवेचा बॅलन्स पडून आहे त्याचा मागणीचा चेक वटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 साधू संतांनी मागणीला हेटाळलेलं आहे. तसं पाहिलं तर आजीवन जीवनात देहाला क्षिती पोचली तरी सेवा न सोडणारे संत पण मागणीच्या बाबतीत मागं सरतात. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जिने लाजिरवाणे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची, वाडवडिलांची परंपरा म्हणून. पण काही प्रसंग आणि घटनाच अशा काही साधू संतांच्या जीवनामध्ये घडल्या की कारण परत्वे त्यांना मागणं भाग पडलं. पण मागणं भाग पडलं जरी तरी चांगलं व्हावं घरी अशी कधी नाही मागितली दुनियादारी. अशी कधी दुनियादारी केली नाही. 2चे 4, 4चे 8, 16, 32, 64 वेल मांडवाला जावा, मांडवाच्या वड्यानं वज्यानं घराचं पार वाटुळ हो असलं कधी मागितलं नाही साधू संतांनी. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, अनुचित मागणी आहे. किंवा या मागणीतून काय सिद्ध होतं माहिती आहे का? मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात परमात्म्याच्या समोर उभा राहून घरादाराच्या कल्याणाकरता, पोट पाण्याकरता जो मागतो, वाढावे संतान अशा प्रकारच्या मागण्या जो देवाकडं करतो त्याला पामर असं म्हणतात. विठ्ठल 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 आणि म्हणून संतांनी काही अशा मागण्या, प्रपंचिक स्वरूपाच्या मागण्या मागितल्या नाही. पसायदान घ्या, कुठल्याही मागण्या घ्या. देव मिळाला देवच मागितला, सेवा मिळाली सेवा भावच मागितला. असं अभंगाचं जर ॲनालिसिस केलं, पृथक्करण केलं तर मी माझं कल्याण व्हावं असं नाही, परमार्थातल्या अडचणी दूर व्हाव्या अशा पद्धतीची ती मागणी आहे. ते या अभंगामध्ये लढिवाळ भक्त श्री नामदेवरायांचं एक म्हणणं आहे, देवाकडं मागणं आहे. लढिवाळ भक्त मी 2दा शब्द वापरला, ही पदवी आहे नामदेवरायांची.
तत्कालीन परिस्थितीमध्ये समाज व्यवस्थेने साधू संतांना दिलेले त्या पदव्या आहेत, त्या शोभतात आणि अव्याहत आजही त्या चालतात, चालू आहेत. त्या पदव्यांचा वापर केला जातो. आजकालच्या पदव्यांचं तुम्ही डोक्यात जाणू नका. त्या पदव्या बघा, साधू संतांनी भगवंतालाही पदवी दिली. काय? चतुरांचा तू शिरोमणी आहे. हे संतांनी देवाला दिलेली पदवी आहे का नाही? चातुर्य त्याच्यासारखं कोणाकडे आहे का बघा बरं. हा, माणूस म्हणतो देव काय लय चतुर लागून गेला, आमच्या गावात आमके आमका लय चतुर आहे. कुत्र्यावनी मार खात ते लय चातुर्य दाखवाय. माणसाच्या चातुर्याला मर्यादा आहे, तर परमात्म्याचं चातुर्य अमर्याद आहे. म्हणून संतांनी शिरोमणी पदवी देवाला शोभणारी दिली. आणि तत्कालीन समाजानं संतांना पदव्या बहाल केल्या. किती शोभतात बघा. पैठण निवासी एकनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज म्हणताय का कोणी? शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. किती गोड पदवी आहे, शोभते का नाही त्यांना? श्री तुकाराम महाराज, कोण म्हणतंय? जगद्गुरु हे तुकाराम महाराजांना. माऊली म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज. या पदव्या त्यावेळेला लोकांनी दिल्या, त्या शोभल्या, आजही चालतात त्या पदव्या. आताच्या पदव्याचं डोक्यात घेऊ नका. बावळटांनी मूर्खांना दिलेल्या पदव्या. हा, गावात गटर नाही बांधली, 20 वर्ष सरपंच होतं तरी त्याला म्हणायचं सहकार सम्राट आदरणीय कार्य सम्राट सरपंच. गटर नाही बांधलेला का त्या गटरानं? सहकार महर्षी तालुक्याचं जिल्ह्याचं गोळा करतं, एकटंच खातं आणि त्याला महर्षी म्हणायचा. मूर्खांनी बावळटाला दिलेल्या ह्या पदव्या आहेत, त्या सोडून द्या. लढीवाळ भक्त ही नामदेवरायांना पदवी शोभून देत. देव बोलतो, देव जेवतो, देव खातो पितोय. देवाजवळ नामदेवराय मंदिरात जर घरून नाही आले तर देवाला करमत नाही. म्हणून नामदेवरायांना लढीवाळ भक्त ही शब्द आहे, शब्द योजना. आणि याच लढीवाळपणाच्या एका घटनेमध्ये या अभंगाचं निर्मितीचं बीज दडलेलं आहे. विठ्ठल 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 या अभंगाची निर्मितीच अशा प्रकारच्या घटनेमधून एका घडलेली आहे. का मागावं लागलं नामदेवरायांना परमात्म्याकडं? याचं कारण असं आहे. भगवान परमात्मा नामदेवरायांच्या बरोबर बोलतो, नामदेवरायांच्या हातचा घास खातो. एकदा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई ही सगळी मंडळी पंढरीला पोहोचली. गोरोबा काका तिकडून आले. गाभाऱ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर ही सगळी मंडळी उभी आहेत. समोर उभा राहिलेला विठेवर स्थित असणारा, कटेवर ज्याचे हात आहेत, विटेवर ज्याची पाऊलं समान अवस्थेत आहे, तुळशीचा हार ज्याच्या गळ्यामध्ये आहे, असा तो पांडुरंग समोर उभा आहे. लगेचच त्याचं वर्णन झालं. देवा तुझे निढळी कोटी चंद्रा प्रकाश, तुझे निढळी कोटी चंद्रा प्रकाश, तुझे निढळी कोटी वासुदेव, तुझे निढळी कोटी चंद्रा प्रकाश. राजस सुकुमार असा आहेस रे देवा तू, असं वर्णन झालं. सगळेजण बसले. या वेळेला सगळेजण पांडुरंग परमात्म्याच्या समोर बसलेले आहेत आणि ओट्यावर विटेवर उभा आहे पांडुरंग परमात्मा. आणि पांडुरंगाच्या उजव्या हाताच्या बाजूला मांडी घालून नामदेवराय बसलेले आहे. नीट ऐका प्रसंग. सगळी लोक आलेत, ही साधू संत भक्त मंडळी. यांच्याबरोबर नामदेवरायांनी खाली बसायला पाहिजे होतं का नाही? पण भक्तच जरी असले तरी काही भक्तांना असं वाटतं की आपण इतर भक्तांपेक्षा मोठे आहे. हे सपशेल खोटे आहे. मी यांच्यापेक्षा वेगळा आहे, मी यांच्यापेक्षा वेगळा आहे. नामदेवरायांच्या मनातली विचारांची मालिका ऐका.
नामदेवराय मनातल्या मनात म्हणत होते, हे यांना काय कळतंय, देव पठ्ठ्याबरोबर बोलतो, देव या पठ्ठ्याबरोबर जेवतो, मी मंदिरात नाही आलो तो देवाला करमत नाही, ही येणारी जाणारी कधीतरी करतेत वारी, मी कायमचा देवाच्या दारी. देव माझ्याबरोबर बोलतो, यांच्याबरोबर कुठं बोलतो, देव माझ्या हातचा घास खातो, यांच्या हातचा कुठं घास खातो, देवाला माझ्याशिवाय करमत नाही, यांच्याशिवाय काय करमत नाही असं नाहीये देवाला. म्हणून गर्वानं, अहंकारानं, अभिमानानं फुगलेले नामदेवराय पांडुरंग परमात्म्याच्या उजव्या हाताला बसलेले. थोडा वेळ गेला, निवृत्तीनाथ दादा उठले, मंद मंद पावलं टाकत पांडुरंगा परमात्म्यापर्यंत चालत आले आणि 2 हात आणि 3रं मस्तक विनम्र करून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लीन झाले, नतमस्तक झाले, पांडुरंगाच्या पावलावर आपलं मस्तक ठेवलं, मनोभावे पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि जाताना शेजारीच बसलेल्या नामदेवरायांना सुद्धा प्रणाम केला, वाकून नमस्कार केला निवृत्तीनाथ दादांनी. पण हे इतकं फुगलं होतं ना नामदेवराय, निवृत्तीनाथ दादा आपल्यासमोर वागतात म्हणल्यानंतर नामदेवरायांनी वाकायला काय हरकत होती, पण ते फुगलं होतं, मी यांच्यापेक्षा वेगळा आहे, यांच्यापेक्षा माझी लेवल उंची जास्त आहे. निवृत्तीनाथ दादा जागेवर बसले, ज्ञानेश्वर महाराज आले, तसाच क्रम. ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, नामदेवरायांच्या समोर नतमस्तक झाले, नमस्कार केला आणि जागेवर जाऊन बसले. नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा लवले नाहीत इतके ताट. सोपान काका आले, दर्शन करून गेले. शेवटी नंबर आला आमच्या छोट्याशा मुक्ताईचा. परकर पोलक्यातली मुलगी दुडू 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 धावत आली. पांडुरंगाचं दर्शन आपल्या बंधुवर्गानं घेतलंय तसं घेतलं, मात्र एक गोष्ट टाळली. आली, देवाचं दर्शन घेतलं आणि तशीच माघारी फिरली आणि जागेवर जाऊन बसली. नामदेव दर्शन घ्यायचं टाळलं. आता माणसाचा स्वभाव असा विचित्र आहे, त्याला मान किती मिळतो याच्यापेक्षा अपमान केवढासा होतो याच्यावर लय लक्ष माणसाचं. नामदेवराय आधीच गोरपान आणि रागानं झालं लाल. या मुलीनं माझं दर्शन का नाही घेतलं, सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि येणं माझं दर्शन का नाही घ्यावं, ही चूक निवृत्तीनाथ दादांच्या लक्षात आली. बसलेल्या मुक्ताईला निवृत्तीनाथ दादा म्हणतात, मुक्ते उठ, चूक झाली तुझ्याकडनं. पांडुरंग विश्वचालक परमात्म्याचं जसं दर्शन घेतलं तशी माघारी येऊन जागेवर काय बसलीस ग. देवाच्या उजव्या हाताला बसलेल्या व्यक्तीचं दर्शन घ्यायचं तू विसरलीये. चुकीची सुधारणा करण्याची संधी देतो तुला, उठ बाळ, जा आणि नामदेवरायांचंही दर्शन घेऊन ये. हल्लीच नाही मुक्ताई जागची. डबल राग आला नामदेवरायांना. एवढ्या पुरीनं मोठ्या भावानं सांगितलेलं ऐकावं का नाही, तिनं चूक सुधारावी का नाही, माझ्या पाया पडायला का येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा थोडंसं चिडल्यासारखं झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ते दादा काय सांगतो ऐकत नाहीस तू, जा उठ, देवाचं दर्शन घेतलंस आणि जागेवर येऊन बसलीस, जा शेजारी बसलेले त्या माणसाचं दर्शन घेऊन ये. मुक्ताई मग जागेवरची उठली. आता नामदेवरायांना बरं वाटलं, आत्ता तरी मुलगी येईल आणि माझ्या पाया पडेल. पण मुलगी एवढी पुढची होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जा पाया पडून ये त्या माणसाच्या. मुक्ताईनं 2 हात जोडले, निवृत्तीनाथांना हात जोडले, ज्ञानेश्वर महाराजांना हात जोडले. नामदेवरायांना वाटत होतं मनापासून की आता ती येईल आणि पाया पडेल, पण नाही हो. मुक्ताईनं सरळ विचारलं त्या दोघांना, म्हणले, दादा माऊली, तुम्ही मला ज्या माणसाच्या पाया पडायला जायला सांगता त्या माणसामध्ये पाया पडण्यासारखं काही आहे का. इतकं रागानं डबल लाल झालं नामदेवराय. म्हटले, पाया नका पड ना, पण असलं बोलू तरी नाही या पोरीनं, माझ्यात काय आहे का.
चुळबुळ चुळबुळ करायला लागले. आणि नामदेवराय काय करायचं, हे माझ्यासाठी एवढं पोरगी बोलती, हे देवाला कसं ऐकून घेऊ वाटतंय, म्हणून बसल्या बसल्या देवाकडं नामदेवराय बघायचं वर. देव बी असं डोकेबाज, नामदेवरायने देवाकडे बघितलं का देव दुसरीकडे बघायचा. चाललंय हे बरं चाललंय म्हणायचं. मुक्ताईला ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ दादा पुन्हा रागावतात. मुक्ती कळत नाही तुला, त्या माणसामध्ये पाया पडण्यासारखं. अगं कधीतरी आपण पंढरी गाठतो. ही व्यक्ती जी आहे जिचं नाव नामदेवराय आहे, यांचा सहवास देवाला आहे, देवाचा सहवास त्यांना आहे. आणि देव बोलतो, खातो पितो ग, देवाला करमत नाही हे मंदिरात नाही आले तर. एवढा सहवास देवाचा यांना लाभतो, म्हणून आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून आपण कनिष्ठ वाटतो, तर आपण त्यांचं दर्शन घेणं योग्य आहे. कळलं का तुला? आता जा. देवाच्या संगतीमध्ये जास्त आयुष्याचा काळ ते घालवतात आपल्यापेक्षा, म्हणून त्यांच्या वंदनीय आहेत, ते पाया पडणं गरजेचं आहे. जा जा आता पाया पडून ये. आता नामदेवरायांना वाटलं आता तरी ती मुलगी येईल आणि माझ्या पाया पडेल. पण कशाचं काय, त्या मुलीनं ठेवले कमरेवर हात आणि सगळ्यांकडे बघून म्हणले, त्या माणसाला जर देवाचा सहवास आहे म्हणता, मी तुम्ही फक्त पाया पडला, मी लोटांगण घालायला तयार आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात मुक्ताईनं हात वर करून त्या भक्त सभेला जो प्रश्न केला, नाही कुणी उत्तर त्याचं देऊ शकलं. अखंड जयासी देवाचा संगा, जयासी देवाचा संगात, अखंड जयासी देवाचा संगा, जयासी देवाचा संगात. सारे अभिमान नाही गेला, अरे अभिमान नाही गेला, अरे अभिमान नाही गेला. अखंड जयासी देवाचा संगात. कार्य अभिमान, एवढा देवाच्या सहवासात राहिलाय हा माणूस, तर एवढा ताट का राहिला, याचा अभिमान अजून का नाही गेला. नामदेवरायांनी तर खाली मान घातले ना, असं करकर दात खायला लागलं. देवाला आवाज जायचा दात खाल्ल्याचा. आणि तिरकं पुन्हा बघितलं नामदेवरायांनी. आणि नामदेवराय देवाकडे बघून मनातल्या मनात म्हणतात, हा मुद्दाम असं करतोय, मी बघितल्यावर तोंड दुसरीकडे करतो. एवढे लहान मुलीनं माझा एवढा अपमान करावा, मी काय लेवलचा आहे, याला करमत नाही माझ्याशिवाय. आणि या मुलीनं चालवलेला अपमान खुशाल हा ऐकून घेतोच कसा. सगळी मंडळी तिथनं थोड्या काळानंतर, कोणीच नाही, मुक्ताईनं पायात पडली नाही, गेले निघून ना तिथून. ते निघून गेल्यानंतर मात्र नामदेवरायांनी देवावर राग काढला, उठून उभं राहिलं पहिल्यांदा. आणि देवाच्या मनगटाला नखानी ओरबडायला लागलं, देवाच्या पायाला चिमटे काढायला लागलं, दाताने मनगटाजवळ चावायला लागले नामदेवराय भगवान परमात्म्याच्या. आणि डोळ्यातनं आसरू वाहत होते, रागाचा अनावर झालेला राग. देवाला ओरबडायला चावायला लागलं. देवानं ते ओट्यावनं ढकलून हे रे रे, खाली जाऊन धड पडून उभं राहिलं नामदेवराय. काय रे, काय लाडात आला, मला चिमटे घेतोस, ओरबाडतोस, कळतं का तुला काय? नामदेवराय म्हणले, तुला काय कळतं का हे तुला विचारतोय मी. एवढ्या अशा लहान परकर पोलक्यातल्या मुलीनं माझा चट बोलून अपमान केला. तुझा एवढा आवडीचा माणूस मी भक्त, लढीवाळ भक्त, आणि माझा अपमान होत असताना तुला कसं बघवलं, कसं ऐकवलं, तू तोंड मध्ये का नाही घातलंस, बोल. तेव्हा देवानं गोड उत्तर दिलं. म्हणले, नामदेवा, तुझ्या एका झालेल्या रोगावर औषधोपचार मिळावा अशीच माझी इच्छा होती. आज डॉक्टर पण आलता, ट्रीटमेंट चालू सुद्धा झाली होती, मध्ये कशाला रे मी तोंड घालू. विठाला 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 विठाला. आणि जवळ घेतलं नामदेवरायला, सांगितलं, हे तुझा अपमान झाला वाटतो ना, असा तो व्हायलाच हवा होता. तुला काय वाटतं रे? आता असे संभाषण नीट ऐका. तुला काय वाटतं? मी तुझ्या बरोबर बोललो म्हणजे तुला कळलो, मी तुझ्या बरोबर जेवलो म्हणजे तुला कळलं, तुला मी कळलो? अरे नाही मला करमत तुझ्या वाचून, पण करमणं न करणं म्हणजे मी कोण आहे ते कळलं.
नामदेवा, बोललो जेवलो म्हणजे विठ्ठल तुला कळला असं नाही. हे स्वरूप तुला कळायचं असेल ना, जा जगाच्या बाजारात जा, जरा पंढरी सोड. डबक्यातल्यासारखं तुझं जीवन झालंय. फुगलायस अहंकारानं. मी काय तत्व आहे हे कळायचं असेल तर तुला सद्गुरु कृपा, या कृपेची अनुभूती घ्यावी लागेल. आणि त्यासाठी पहिली गोष्ट पंढरी सोड, जा. ते रागातच होता गडी. चाललो ते म्हणले जा, गेले ते. आता नामदेवराय कुठं कुठं फिरत बसलं, ते 10:15 वाजल्यावर कसं सांगावं. फिरलं 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 औंढा नागनाथ या ठिकाणी गेलं. श्री गुरु उसबक सरांचा उपदेश झाला. आणि गुरु उपदेश झाल्यानंतर कळलं, अरे मी काय वेड्यासारखं म्हणत होतो, तो विठ्ठल आहे आणि मी भक्त आहे, तो देव आहे आणि मी भक्त आहे. अरे अरे, गुरुकृपेचा परिणाम असा झाला, माझ्यातला अहम ब्रह्मास्मी जागा झाला. आय एम द गॉड या भावनेवर मी आरूढ झालो. मी वासुदेव तत्वता या पदाचा बोधाचा बोध मला झाला. आणि तो विठ्ठल आहे आणि मी नामदेव आहे. नाही, हे चुकीचं गणित आहे. तो आणि मी वेगळाच नाही, एकची घोंगडी पांघरू हरी. अशी अवस्था नामदेवरायांची गुरुकृपेचा परिणाम झाल्यानंतर झाली. आणि मग पंढरीच्या दिशेनं नामदेवराय आले. आणि नामदेवराय पंढरीत आल्यानंतर पहिलं काम जर कुठलं केलं असेल, अनेक महिन्यांचा सहवास देवाचा लाभला नव्हता. आणि त्याही पेक्षा अनेक महिने आता तीर्थ नद्या विहिरी तर आढळलेच असतील ना नामदेवरायांना, जाताना येताना आंघोळ केलेच असतील का नाही. पण पंढरीत आल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागा दिसली. नामदेवरायांनी कपडे काढले. आईच्या कुशीत जसं लेकरू धावत जावं अशी धाडकन चंद्रभागेमध्ये मायेनं नामदेवरायांनी उडी टाकली. चंद्रभागेसारख्या नद्या बाकीच्या होत्या, पण त्या चंद्रभागा नव्हत्या. आणि नामदेवरायांनी पहिली उडी चंद्रभागेमध्ये बुडी मारली. स्नान सचैल असं नाम. आणि नामदेवराय स्नान करता करता म्हणले असतील, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. नामदेवरायांनी सचैल स्नान पंढरीच्या त्या चंद्रभागेचं केलं. आणि मग रावळामध्ये आले. आणि रावळामध्ये आल्यानंतर परमात्म्यानं डोळे भरून नामदेवरायांच्याकडे बघितलं. नामदेवरायांनी सुद्धा जवळ 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 आले. आणि अचानक नामदेवराय त्या ओट्यावर चढले आणि कडकडून मिठी मारली पांडुरंगाला. पांडुरंगाला मिठी मारल्यानंतर पांडुरंगाने पहिला प्रश्न केला, नामदेवा मी कोण आहे रे, तू कोण आहे रे. नामदेवराय म्हणले, हे विचारायचं कारणच नाही रे, तू आणि मी एकच आहे. अशी मिठी मारलेली होती ना, तशी थाप मारली देवानं पाठीत नामदेवरायच्या. शाबास, 100% गुण आला तुला. याच्यासाठीच मी डोळ्या आड केला होता, याच्यासाठीच पंढरीतनं जणू काही हाकलून तुला दिला होता. या बोधाला तू यावं हे माझीच इच्छा होती नामदेवा. नामदेवराय खाली उतरले, हात जोडून देवाकडं पाहतात. आणि भगवान परमात्मा सुद्धा दोन्ही नेत्रातून कृपादृष्टी नामदेवरायावर आणखीन अशी सोडतायत. आणि नामदेवरायांना देवानं प्रश्न केला, नामा, जाताना जो नामा होता तो आलेला नामा नाही. नामदेवराय म्हणले, निश्चित नाही, जातानाचा नामा अहंकारानं फुगलेला होता. आता अहंकार सोडलेला, अहंकार विरहित, अहंकार नसलेला नामा देवा तुझ्या पुढे आहे.
देव मंद हास्य केलं देवानं, प्रश्न केला, नामा मग आता मी कोण आहे तुला कळलंय, तू आणि मी एकच आहे, स्वस्वरूपाची तुला जाणीव झालेली आहे, तैसा हृदयामध्ये म्हणजे नेमका कैसा हे तुला कळलेलं आहे, म्हणजे आता तू फार शहाणा झालेला आहे, आता काही तुला परमार्थ करण्याची गरज उरली. नामदेवराय म्हणले, देवा परमार्थ करायची गरज उरली नाही मला, मी आणि तू एकच आहे या पदाला पोहोचलो म्हणून आता पुन्हा तसा मी शहाणपणा करणार नाही. पहिला परमार्थ करत होतो त्यापेक्षा सरस उच्च कोटीचा परमार्थ आत्ता करणार. याच्या अगोदर माझ्या परमार्थ परिक्रमेमध्ये, परमार्थ प्रक्रियेमध्ये माझ्या देहाचा विचार अंतर्भावित होता. माझ्या देहाचा मी विचार करायचो आणि मग देवा तुझी सेवा करायचो. पण आता एवढा कट्टरपणा, गुरुकृपेचा परिणाम, अहम ब्रह्मास्मीचा बोध झाल्याचा परिणाम, एवढा आता कट्टरपणा अंगात बांधलाय ना, मागची सेवा आता मी डोळ्याआड करणार आणि इथून पुढची सेवा मी कशी करणार याची मालिका तुझ्या समोर मी मांडतो. आणि ती मालिका मांडत असताना नामदेवरायांनी कशी कशी आता इथून पुढच्या जीवनात सेवा करणार आहे त्या सेवेचे टप्पे मांडायला सुरुवात केली. पैकी पहिला टप्पा ऐका पहिल्याच्या. देह आयुष्यामध्ये मी
माझ्या देहाचा विचारच करणार नाही तुझी सेवा करत असताना. देह जावो अथवा हे प्रमाण अभंगाचं चरण पाठ आहे बरं का सगळ्यांना. कीर्तनाला आलेले तर नक्कीच सगळ्यांना. देह जावो अथवा भजनी सुद्धा म्हणते सेवा करताना देह जावो अथवा मग गुळ कशाला खाऊ. काही काही ठिकाणी तर कालच मी जुन्नरकडे होतो तिथं तो पाण्याच्या बाटल्या वाटल्या पाण्याच्या होत्या पण वाटल्या होत्या त्या बाटल्याच होत्या आणि कागदाचं चौकोनी तुकडं त्याच्यावर गुळ सगळ्या पुढं निवद दाखवल्यावर देवाला निवद दाखल्यावर सगळ्यांच्या पुढं गुळ होता आणि प्रमाण जोरात म्हणायचे जरी हे आकाशवर पडो पाहे. म्हटलं पाणी का ठेवलेलं आहे. हाडाचा वारकरी असंच भजन करतो. आपल्या देहाचा विचार तो कधी करत नाही. देहाला क्षिती पोचली. काही काही जण म्हणतात बरं आम्ही सुद्धा तसंच करतो. कसं देहाचा विचार एक जणानं कुर्ल्यातलंच होतं ते तक्यावाडचं. सारखीच वारीचे फोटो बघितले. वारी आली. प्रस्थान सोहळा जवळ आला. एका दिंडी मालकाला त्यानं वशिल्यावर फोन लावला. दिंडी मालक म्हणला या 2500 भिशी भरा आणि दिंडीत प्रवेश करा. भजन करा नका करा. 2500 रुपये भरले. वळकटी 10-12 दिवस जेवढा टाईम होता ना वारीला अजून आळंदीतनं पालखी सोहळा निघायला तोपर्यंत कुर्ल्यात जवळजवळ 2000 जणाला त्यानं कालवा करून बोंबलून सांगितलं वारीला चाललो बरं का. कोणीच विचारत नव्हतं त्याला पण मी वारीला चाललो बरं का. वारीला जाणार पंढरपुरापर्यंत चालत जाणार. दिंडीत प्रवेश घेतला. ऑनलाईन पैसे पाठवले. दिंडीत प्रवेश मला मिळाला. आता मी वारीला चाललो. कोणी विचारत नव्हतं पण आपलं बसलं बोंबलं. सगळ्या अर्ध्या कुर्ल्यात केली त्यानं बातमी मी वारीला चाललो. काय जागतिक उपक्रम म्हणजे लेवलचं धाडस केलं का हे. वारीला तर कोणी जातात. वळकटी घेतली. आळंदीला गेला. आळंदीवरून माऊलींचा प्रस्थान सोहळा झाला. वारी निघाली. प्रस्थानच्या दुसऱ्या दिवशी पुण्यापर्यंत पायी चाललं. ते गर्दीत घुसळून चालल्यामुळं त्याला काय वाटलं नाही एवढं. पुण्यातला 2 दिवसाचा मुक्काम केला. तिसऱ्या दिवशी माऊलीचा सोहळा हडपसर करून सासवड घाट चढून गेला. सासवड घाटातही त्याला बरंच वाटलं. एवढी गर्दी काय फोटो काढणारी काय कॉलेजची पोरं काय IT इंजिनियर काय इकडून तिकडून सगळी गर्दीनं घाट चढलं. ते सासवडला पालखी सोहळा थांबला. त्या रात्री जे पाऊस झाला लय पाऊस झाला. तंबूत पाणी घुसलं. सगळ्या तंबूतनी पाणी घुसलं. 2 हातावर घेऊन भाकरी खायला लागल्या. एकादशीचं फराळ असा हातावर घेऊन खावा लागला. पहाटच यानं वळकटी बांधली. थेट कुर्ल्याला माघारी. दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडायच्या पंक्तीला गडी नाही. दिंडी मालकानं माणसं मोजली तर एक कमी भरते. दिंडी मालकाला काळजी असते बिशी घेतल्यामुळं. भजनाला नका नसना पण भजनाला तरी असावं म्हणून तेव्हा अरे मुंबईकर एक दिसत नाही आपल्यातला. बाकीची जेवताना म्हणायचे असेल काकाच्या दर्शनाला गेला असेल. 4 वाजल्या तरी हे काही परत याय ना. दिंडी मालक घाम पुसून जाबू झाला. बाबा काय झालं त्याचं कुठे गेलंय का काय कुठे गेलं का काय गाडी खाली पाय गावला का काय आहे का नाही का गेला. मग घरी गेला का पंढरपूरला पुढं गेला का पारच गेला याचा विचार त्यानं केला. आणि शेवटी 4 वाजता त्यानं फोन लावला. ते पत्रिकेवर त्या मोबाईलमध्ये फोन नंबर होता. फोन लावला यानं
दिंडी मालकानं फोन केला. यानं लगेच तिकडून तो दिंडी मालक म्हणला रामकृष्ण हरी. इकडून ह्यो गोडी म्हणला रामकृष्ण हरी. कुठे आहे तुम्ही? अर्धा पाऊण दिवस तुम्हाला शोधण्यातच घालवला, माणसं सोडलीत मी. तुम्ही कुठं आहे? म्हणला मी माझ्या घरी. दिंडी मालक म्हणला आपली वारी चालली ना. म्हणला काय वारीला करता? रातभर पावसात बसून राहिलो, आता माझी तब्येत नाही बरी. घरी राहणं हीच गोष्ट माझ्यासाठी बरी. अहर वारकरी काय निष्ठा आहे? आपल्या देहाचा विचार आधी करतो ना. आणि एक वाक्य महत्वाचं बोलतो, आपल्या देहाचा विचार देवाच्या विचारापेक्षा मोठा जो म्हणतो त्याच्या सेवेकडे देव ध्यान देत नाही. पण आपल्यापेक्षा देहापेक्षा देवाची सेवा अति महत्वाची आहे असा जो विचार करतो त्याचा विचार देव केल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 पुढे करा पुढे करा. भगवान परमात्मा काय करतो? आपल्या देहाचा विचार ज्यांनी सोडलाय त्याचा विचार करायला सुरुवात करतो. किती किती प्रमाणे सांगेन तुम्हाला मी. जो आपल्याच देहाचा विचार करतो नंतर देवाच्या भजनाचा विचार करतो त्याचा विचार देव नाही करत. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवत भजनाचा जो विचार करील त्याचा विचार देव करील. पण जो भोजनाचा विचार करील आणि भजनाचा विचार माग सारील त्याचं देव कसं काम करील? देवाचं सूत्र कोणा करताय? आपल्या देहाचा विचार जो सोडतो त्याचा विचार मी करायला तयार आहे. हे यथा माम प्रपद्यन्ते, गीतेचा श्लोक प्रसिद्ध आहे हा. जो जसा माझ्याबरोबर वागतो तसं मी त्याच्याबरोबर वागतो, मी तसंच त्याच्याबरोबर करतो. किती प्रमाणे सांगेन तो. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. जैसा भाव जवळी कैसा देव काम करतोय त्यांची. जो भजनाचा विचार करतोय आपल्या देहाचा विचार न करता देह जावो अथवा असं जो करतो त्याचा विचार भगवान परमात्मा करतो. तो त्यांना सोडतच नाही. भक्त समागमे सर्व भावे हरि. 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 सर्व काम करे न सांगता. साठविला राहे हृदय संपुटी. साठविला राहे हृदय संपुटी. न सांगता सर्व कामे करे न सांगता. सर्व भावे हरी. सर्व काम करी न सांगता. कोणाची? आपल्या देहाचा विचार न करता देवाची सेवा करतात. मी माझ्या लहानपणी एकदा काही जास्त जाण नव्हते पण वाटचालीचे महिन्याचे वारकरी गावावरनं जायचे म्हणून घरनं 5-25 भाकऱ्या लोणचं वगैरे त्याच्यावर घालून आलो. आणि वारकरी तिकडून आले ते एका वस्तीवर जेवण करून आले. ते वारकऱ्यांचे नेहमीचे वाटचालीचे जे वारकरी आहेत ना
म्हणजे सप्त्याला हिंडणारी नाही म्हणत मी, वाटचालीचा वारकरी. आता दुर्मिळातलं दुर्मिळ झाली गोष्ट ती. शुद्ध दशमीला पंढरपूरलाच पोचणार आणि शुद्ध वद्य दशमीला आळंदीतच सापडणार, ते कट्टर वारकरी म्हणतोय मी. बाकी मग सोपान काकाच्या वारीला, निवृत्तीनाथ दादाच्या वारीला जायचे ते. पण इतर वेळेला इकडं पोचलं की तिकडं, तिकडं पोचलं की इकडं, अशी वाटचालीचे जे वारकरी आहेत त्यांना मग मी उभा राहिलेलो भाकरीचा बंडल घेऊन, आणि मग आली त्यांची ती टाळ वाजवत वाजवत दिंडी. 60-70 जण होते, 5-25 भाकरी, तेवढंच मला वज झालतं. लहान होतो, म्हटलं वारकऱ्याला भोजन द्यावं. आले वारकरी जवळ की मी भाकरीचं ते मोठं पेंडकं टॉवेलमध्ये बांधलेलं बाजूला ठेवलं, वारकऱ्यांच्या पाया पडलो आणि म्हटलं बाबा हे तुम्हाला भोजन आणलंय मी, भोजन. ती म्हणली बाळा आमचं वस्तीवरच झालं भोजन, नेहमी त्याच वस्तीवर आम्ही थांबतो आणि जेवण करून आम्ही भोजन करून निघालोय. आता मी लहानच होतो, मी म्हटलं आता केलंय भोजन पण संध्याकाळी करचाल ना, हे तुमच्याबरोबर राहू द्या, संध्याकाळी खावा. ती म्हणली बाळा हे नदी असेल तर माश्यांना घाल किंवा गाईला घाल, आम्ही हे नेणार नाही ओझं. मी म्हणलं ओझं काय म्हणता, भोजन आहे ना हे. ते म्हणले बाळा तुला कळल का नाही कळल काय सांगता येत नाही, पण तुला सांगू का, आम्ही भोजनाचं वागवत नाही रे ओझं. आमचं भोजन झालंय, आता भजनाला लागलोय, संध्याकाळपर्यंत भजन करतच जाणार. आमच्या भोजनाची तयारी पुढं झालेली असणार. आम्ही काळजी भजनाची करतो, देवाचा बाप आमच्या भोजनाची करतो. आता 7 ते 9 कीर्तन आहे का नाही सगळीकडं, आता जवळजवळ 90%. हे तर होत नाही सोडून द्या, पण 7 ते 9 कीर्तन, पुन्हा अख्ख्या गावाची जेवण आहेत बघा, गावाची जेवण आहेत. नंतर मग सगळं गावच्या गाव गोळा होतं बरं का कीर्तनाला. आया बहिणींना तर लय चांगलं ते, हा त्याला पक्क माहीत असं, चुलीला काडी लावायचीच नाही, 7 दिवस मोकळात. आणि भाविकता बायांकडं जास्तच आहे महिलांकडं, आहे का नाही, पुरुषांपेक्षा. आता मोजा ना यांची संख्या आणि तुमची संख्या, लगेच होऊन जाऊ द्या. भाविकतेनं महिला गोळा होतात. आणि एखादी आईबाई येऊन बसती पण तिचा नवरा लय खडूस, त्याला टाळाचा आवाजच नाही सोसत. 7 ते 9 असो, पाठकाकडा असो, टाळ वाजला का त्याचं पोट सुळच उठतो, लय राग टाळाचा. ते सुद्धा काय करतंय माहिती आहे का, 7 ते 9 कीर्तनाला 8:45 पर्यंत गावात हिंडतंय बोंबलत, पण 8:45 वाजलेल्या बघतंय आणि मग निघाला गडी पाय वडीत 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 देवळाकडं. तेरी झलक वल्ली, त्याला चांगलं माहित आहे बायको कुलूप घालून कीर्तनाला गेली, आता मला जेवायला लागतंय तर देवळच गाठलं पाहिजे, नाहीतर घरी राहून काय भिताड चाटू का, कपालावर बडून खाणार आहे. आपल्याला अगोदर भोजनाचा विचार आहे, आपल्या देहस्थितीचा विचार आहे. साधू संतांना तसं नाही अजिबात. साधू संत भजनाचा विचार करतात, भगवंताचा विचार करतात, आपल्या देहाचा विचार सोडून देतात. भगवान परमात्मा फार जवळ आहे त्यांच्या. हो, पांडवांनी एका यज्ञप्रसंगी भोजनाचा कार्यक्रम ठरवला. सगळे मीटिंग झाली सगळी, कोणी कोणी काय काय काम करायची, सगळ्या मीटिंगमध्ये ठरलं द्रौपदीकडं स्वयंपाकाचं सोपवा, हुशार आणि चव अशी द्रौपदीच्या हाताला. बस अर्जुनाला काय काम, नकुल सहदेवाला काय काम, कोणाकोणाला सगळ्याला कामं वाटली. म्हटले भीमाला काय काम. अर्जुन म्हणला पहिला त्याला बाहेर घालवा येत न. 8 दिवस आचारी स्वयंपाक करणार आहेत, 8 दिवस इतकी लोक जेवायला येणार आहेत, त्याला बाहेर घालवा. ते म्हणले इथं राहिलं तर काय बिघडतंय, ते इथल्या कामाचंच नाही, भीम इथल्या कामाचा नाही. उगाचच आचार्याला गदा घेऊन तिथं जाणार, ए साखर जास्त टाक, ए
मिरच्या एवढ्या कशाला कापल्या? दम देऊ देऊ स्वयंपाक बिघडवली. आचार्याच्या डोक्याला टेन्शन देईल, मांडववाल्याकडंच जाईल, कुणाला बी ती दादागिरी करीत राहील. हे हितं नाही राहिलं पाहिजे, असं काहीतरी करा. मग डोकं चालवलं. धर्मराजानं सांगितलं, भीमा आपल्या या यज्ञप्रसंगाच्या भोजनासाठी तू द्वारकेला जायचं आणि कृष्ण परमात्म्याला घेऊन इकडं यायचं. जेवणाच्या वेळेला त्या दिवशी यायचं. जा. भीम होय म्हणला आणि आपल्या महालात जाऊन झोपला. 2 दिवसावर यज्ञाचं जेवणाचा दिवस आलाय. धर्मराजानं म्हटलं, भीमा तू अजून इथंच? म्हणला, हां. कुठं जायचंय मला? अरे तुला द्वारकेला जायचं सांगितलं का? द्वारका जवळ आहे का हस्तिनापुरापासून? देवाला आणायचंय. म्हणला, देवाला आणतो, माझ्याकडे तेवढंच काम आहे ना. हा, दुसरं काम नाही, तुला तेवढंच काम करायचं. डोंट वरी अबाउट इट, मी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पण भीमदादा तिथंच झोपलेला. दुपारी धर्मराजानं पुन्हा खडचवला, द्वारकेला जायचं येडं, द्वारकेला. म्हणला, जाऊ ना, कृष्णाला आणायचं हेच काम आहे ना माझ्याकडं, तुम्ही काळजी का करता? अरे काळजी का करता येड्या? पंक्तीचा टाईम आला ना आता संध्याकाळी 4 वाजताचा. म्हणला चालतंय, त्याच्या आत देव आला म्हणजे झालं. 4 वाजता माणसं जेवायला जमली. ऋषी मुनी काय 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 साधू महात्मे जेवायला बसले. ए भीमा, या पंक्तीला कृष्ण परमात्मा हजर पाहिजे मला. आणि अजून तो तू जागाच सोडली नाही हस्तिनापूर. कधी द्वारकेला जायचे? तुम्ही काळजीच करू नका, माणसं बसवा, जेवाय बसवा. धर्मराजानं विचार केला, बहुतेक घेऊन नाक कापणार आपलं. आता ह्याच्या कोणी गेलं का द्वारकेला? हा काय गरुड आहे? बसवली साधू महात्मे मंडळी. सगळ्यांनी विचार केला, देव येत नसतं, कधी जाईल आणि कधी घेऊन ये. ए भीमार, जेवायला बसली की सगळी लोक. म्हणलं, पत्रावळे वाढा ना मग त्यांना. अरे कृष्ण ते येतो, त्याला मी आणतो. अरे पण तू जागाच सोडणं आणि त्याला आणणार का? तुम्ही पत्रावळ्या वाढा. पत्रावळ्या वाढल्या. भीमा पत्रावळ्या वाढल्या. वाडा की काय, लाडू जिलबी कोशिंबीर काय काय केलंय ते वाडा त्या पत्रावळीवर. अरे पण देव, त्याला आणायची जबाबदारी माझी. तुम्ही वाडा सगळे पदार्थ. सगळे पदार्थही वाढून झाले. भीमा अरे सगळं वाढलंय आता पत्रावळीवर. भीम म्हणला, मग आता पत्रावळी तयार आहे तर त्यांना म्हणावं चित्रावळी काढा. पाणी फिरवतो ना त्याला चित्रावळी म्हणतात. पाणी फिरवून झालं. भीमा मान खाली घातलीस माझी. धर्मराजानं सांगितलं, कृष्ण कन्हैया इथं जेवायला पाहिजे होता. एवढे दिवस वाया घालवले आणि कृष्णा विना भोजन रे पटलं नाही मनाला. तुझ्यामुळं झालंय. हे काम दुसऱ्यावर सोपवायला पाहिजे होतं. भीम म्हणला, का मी लायक नाही वाटलो? अरे पण आता पत्रावळीला पाणी सुद्धा फिरवलं ना, अजून देवच नाही त्या जागेवर. देवाला चौरंगण पाटण रांगोळीन काढून तयार आहे. तिथं बसणार कोण देवाशिवाय? भीमानं सांगितलं, देव आत्ता कसा येतोय बघा. आणि गेला मांडवाच्या बाहेर. मांडवाच्या बाहेर गेला. सगळेजण बघत होते, करतोय काय हा आता. भीम गेला बाहेर मांडपाच्या. हातातली जी गदा आहे, 1000 किलो वजनाची गदा भीमाची हो. ती गदा घेतली, गरगर 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 अशी फिरवली वरती. आणि वरती गदेकडं बघत बघतच कृष्ण कन्हैयाला हाक मारली, द्वारकेच्या राया पडतो तुझ्या पाया. या भीमाचा हट्ट जाऊ देऊ नको वाया. चल भोजनाला तरी ये, नाहीतर मेलेल्या भीमाला बघायला तरी ये. तू ये, नाहीतर मी जीव देतो आता. आणि असं डोकं खाली घातलं नेम धरून. गदा येऊन डोक्यात पडली का भीमाच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला असता. गदावरनं सु 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 करत खाली आली. सगळेजण भ्याले. पण अचानक काय झालं कोणालाच कळलं नाही. आणि भगवान परमात्म्यानं एक हातभर वर असताना गदा अशीच धरली गदा आणि भीमाला ढकलून बाजूला सारला. अक्कल आहे का तुला काय? अरे मेला असताच ना गदा डोक्यात पडल्यावर. भीम म्हणला,
मला अभिमानानं सांगावंसं वाटतं देवा, माझी खात्री 100% होती की गदेखाली बेमरू तू देणार नाहीस, तू मला मरू देणार नाही हा माझा विश्वास होता. मग माझा जर तुझ्यावर विश्वास आहे तर माझ्या देहाचा विचार मी का करू? देह जावो अथवा. शेकडो उदाहरणं देईन तुम्हाला धर्मग्रंथातली, आपल्या धर्मग्रंथातली किती उदाहरणं आहेत. हो, धर्मग्रंथातही उदाहरणं आहेत, इतिहासात तरी काय उदाहरणं थोडी आहेत का? हो, आज 30 जानेवारी 2026, 30 जानेवारी 1681 आज सरनौबत हंबीर मामा मोहित्यांनी आज स्वारी केली होती. इतिहास प्रसिद्ध दिवस आहे, मला तो नाही मांडायचा तुमच्यापुढे. ही निष्ठावान माणसं होती. आपल्या देहाचा विचार केला असता तर स्वराज्य मिळलं असतं. आपल्या देहाचा ह्या आपल्या स्वातंत्र्य सेनानी, शूरवीरांनी, जवानांनी आपल्या देहाचा विचार केला तर आपण इथं बसू, दिवाळ्या साजऱ्या करू? नाही हो, आपल्या देहाचा विचार सोडला म्हणून छत्रपतींच्याकडून स्वराज्य निर्माण झालं. ऐका प्रसंग, आग्र्यातून सुटका. छत्रपती शिवराय निघाले, एका ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये इथं मुक्कामाला थांबले. काशीतला प्रसंग आहे. अर्धी रात्र झालेली होती. 7-8 वर्षाचं लेकरू शंभूबाळ झोपलेले होते आणि आबासाहेब छत्रपती शिवराय दुसऱ्या खोलीमध्ये होते. अर्ध्या रात्री छत्रपती शिवराय आले आणि त्या शंभूबाळांना उठवलं. उगच नाही स्वराज्य निर्माण झालं. 7-8 वर्षाचं लेकरू झोप मोडल्यामुळं चिडक्या स्वरात उठून बसली, डोळे चोळले. चोळता चोळता 8 वर्षाचं लेकरू शंभूबाळ म्हणतंय, कोणी आमची झोप मोडली का? मला कोणी उठवलं? तेव्हा आबासाहेबांचा करारी आवाज कानावर शंभूबाळांच्या पडला आणि आबासाहेब बोले, छत्रपती शिवराय म्हणले, शंभूबाळा, आम्ही तुम्हाला उठवलं बाळराजे, आम्ही तुम्हाला. राजांचा आवाज ऐकल्यावर झोपच उडली शंभूबाळांची आणि मांडी घालून समोर बसलंय ते लेकरून हात जोडून म्हणतं, आबासाहेब, अर्ध्या रात्री का बरं आम्हाला उठवायची गरज पडली? तुम्हाला का उठवलं तुम्ही आम्हाला? तेव्हा छत्रपती शिवराय बोलतात, शंभूबाळ, सुटलो आग्र्यावरून म्हणून सुटलो असं समजायचा अर्थ नाही. आपल्या मागावर माणसं सोडली, कधी आपण सापडू शकतो त्यांच्या तावडीत. स्वराज्य आपलं महाराष्ट्र आर्यवर्तात आहे आणि तिथं पोचायचं आहे. पण राजा, तुला सांगतो बाळ राजा, मी हा तुझा बाप तुला बरोबर नाही नेऊ शकत. मी तुला एकट्याला इथं सोडतोय आणि एकटा निघून जातोय. सापडलोच आणि झालंच आमचं काय, तर स्वराज्य रक्षणाकरता तुमची पिढी जिवंत राहिली पाहिजे म्हणून तुम्हाला आमच्याबरोबर येण्याची परवानगी न देता आम्ही अर्ध्या रात्री परक्या मुलखात, या उत्तर हिंदुस्थानात तुम्हाला सोडलंय आणि महाराष्ट्रात आम्ही निघालोय. पण एक विचारण्यासाठी उठवलंय तुम्हाला. शंभूराजे म्हणतात, काय विचारायचं आहे आबासाहेब? तेव्हा आबासाहेबांचे शब्द ऐका, हे इतिहासाच्या कुठल्याच पानावर तुम्हाला मिळणार नाही. बाप लेकाचा अर्ध्या रात्री काय संवाद झाला. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, शंभूबाळ, दोघंही सापडलं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला इथं सोडून चाललोय. 2 महिन्यांनी तुम्हाला महाराष्ट्र आर्यवर्तात रायगडावर पोचायचंय आमच्या शिवाय. आम्ही आत्ता सोडणार आहे तुम्हाला क्षणानंतर आणि एकटे जाणार आहे. आम्ही तुम्हाला सोडून गेल्यावर मुळू रडत तर नाही बसणार, आमची आठवण आणून डोळ्यातनं अश्रू तर नाही ढाळणार. याल ना करारी बाणा दाखवत रायगडाला. 2 महिन्याचा काळ जाईल चालत चालत तुम्हाला यायला. नजरा चुकवावे लागतील, यवनांना चुकवत पोचावं लागेल, काही वेषांतर करावे लागतील. हे सगळं करून याल ना रायगडाला. आम्ही आत्ता सोडणार आहे तुम्हाला, 1 मिनिटात तुम्हाला सोडणार. आपली ताटातूट होणार, पण आम्ही गेल्यावर रडत बसणार का तिकडं येणार? रडणार तर नाही ना?
8 वर्षाचं महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं लेकरू आपल्या वडिलांना काय उत्तर देऊन गेलं ऐका. मांडी घालून बसलेले शंभू बाळ उठले आणि वीरासनामध्ये बसले. एक गुडगा वरती आहे, एक गुडगा खाली टेकलाय. वडिलांच्या पावलावर एक हात ठेवला आणि एक हात छातीवर ठेवला आणि खाली बसून शंभू बाळांनी उभे असणाऱ्या आपल्या पित्याकडे नजर वर केली आणि शंभू बाळाचं उत्तर ऐका. शंभूराजे म्हणतात, आबासाहेब, शेकडो मैलाचा प्रवास करून आम्हाला महाराष्ट्र आर्यवर्तात राजगडाला यायला सांगताना आम्हाला एकटे सोडून चाललाय ना. जा, आम्हाला काय विचारता, आम्ही रडत बसू. रक्त तुमचं आहे, ते रडणार नाही. आणि आबासाहेब, एकच विनंती तुमच्या पावलाजवळ चरणाशी करतो, जायचं तर खुशाल जा, पण जाताना एकदाच या बाळाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात द्या आणि खुशाल आमच्याकडे पाठ करून निघून जा. आमची तमा बाळगू नका. एकदा का आशीर्वादाचा तुमचा हात एकदा जरी मिळाला ना, रायगड शेकडो मैलाचा महाराष्ट्रातला काय सांगता आबासाहेब, एकदा जर तुमचा या मस्तकावर आशीर्वादाचा हात मिळाला ना, रायगडाची काय वार्ता करता. त्या आशीर्वादाच्या बळावर हे बाळ स्वर्गापर्यंत एकटं जायला तयार आहे. आपल्या देहाचा विचार केला असतं तर मिळलं असतं स्वराज्य. असं करून हात राखून आतल्या गाठीच्या सारखं जगून वागून नाही. नामदेवराय देवाला म्हणतात, भगवंता, माझी सेवा याच्या मागचे हात राखून होते, माझ्या देहाचा विचार करत होतो, आता तसा मी करणार नाही. माझ्या देहाचा विचार सोडला आजपासून. देह जावो अथवा राहो, पण माझा दृढभाव मात्र तुझ्या पायाशी नक्की निश्चित राहील. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा लढिवाळ भक्त नामदेवराय देवाच्या समोरच उभा आहेत. आणि मग देव नामदेवरायांना म्हटला, बाळा, इतक्या लांबनं का बोलावं लागतं? होय, एवढ्या लांबनं बोलले ह्यांना ऐकायला येते. मला सूचना आली लांबनं बोला म्हणून. एवढं ते क्रिकेटसारखं झालं मग आता बॅट टेकून. आहे का बरोबर? आहे का असं एवढं लढिवाळ भक्त नामदेवराय भगवंताच्या समोरच उभा आहेत. देव बाप्पा म्हणला, नामदेवा, चांगला नियम आता सुरू करणार आहेस तू. देह जावो अथवा राहो अशी संकल्पना तू मांडलीस. नामदेवराय म्हणले, देवा, एवढंच नाही, हा माझा नियम मी करणार आहे. हा पहिल्या चरणाचा नियम झाला कायिक. देह म्हणजे काया ना, हा कायिक नियम झाला. आणखी एक मानसिक नियम मी तुझ्या पुढं मांडतो. तो मानसिक नियम दुसऱ्या चरणात मांडला. चरण नो सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा,
सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. पहिलं चरण आहे कायिक नियम. काया म्हणजे देह, देह जावो अथवा राहो. दुसऱ्या चरणात आलाय शपथ हा शब्द. आता शपथ ही गोष्ट आहे ती मानसिक स्वरूपाची आहे, म्हणून दुसरं चरण आहे तो मानसिक नियम आहे. मानसिकतेवर आलो, शपथ घेतली. चरण न सोडी सर्वथा आण, मी तुझे चरणांबुज सोडणार नाही, मी तुझे चरणारविंद चरणकमल सोडणार नाही. याच्याबद्दल आण घेतो मी, शपथ घेतो. शपथ ही भक्तांनी संतांनी घेतलेली शपथ आहे. आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी घेतलेल्या आणा, घेतलेल्या शपथा मोडू दिल्या नाही मोडून दिलं. आपलं निराळ आहे. हां, वारीला जाताना एक जण सारखाच मला ध्यान करून द्यायचा. मी चहा सोडलाय बघ, मी इचरतच नव्हतो त्याला. दुसऱ्या दिंडीत होतं ते. मी चहा सोडलाय बरं का, चहा सोडलाय बरं का. आणि पंढरपूरला तो सागर चहाच्या स्टॉलवर मला दिसला. मी सनकीनं वाजवली त्याला. चहा सोडलाय म्हणून सांगितलं ना. तर पंढरपुरात आज पाऊल ठेवला की लगेच तो चहा प्यायला लागला. मार खाऊन बी त्यानं कबूल केलं की मी अकलूजपासूनच पितोय म्हणलं. आणि बोलत होतं बारामतीपासून मला चहा सोडला बरं का. ही काही शपथ घेणं पाळल्या शपथा नाही पाळलेल्या. दारू पिणाऱ्याची बायको वैतागली आणि त्याला सांगितलं मी घर सोडून चालली, पोरं बघा आणि तुमचं घरदार बघा, मी चालले माझ्या गावाला. तो म्हणला बाप रे, असं नको करू, मी सोडतो दारू. म्हणजे बघा, असं बऱ्याच वेळेला जाहले आहे. आता मला हे ऐकावं वयास वाईट वाटतं. तुम्ही प्यावं वयास नाही पाहिजे. तो म्हणला ही गोष्ट खरी आहे स्वाती, मी आता तुला सांगू तरी किती. आता नाही मी पिणार. ती म्हणली शेवटचं सांगा. पिणार? ते म्हणला शेवटचं सांगतो ना स्वाती. तुला माझ्यावर भरोसा नाही काय? ते म्हणले हाय म्हणूनच थांबली होती आतापर्यंत, आता कडेलोट झाला. काय पैसा पाणी पुरं नाही ह्या तुमच्या व्यसनाधीनतेमुळं. म्हणला सोडली. हे बघ, लेकराची शपथ घेतो, आजपासून दारू सोडली, नाही पेणार. तिला लय आनंद वाटला. गेला कामाला, आनंद वाटला तिला. हो, शेजापाजरणीकडं फिरायची आणि उगाचच गाणं म्हणायचं, माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू. संध्याकाळ झाली, गडी कामावरनं आलेला. रस्त्यानं येताना, मध्येच दुकान होतं दारूचं, रस्त्यानं येताना त्यानं विचार केला, दारूच्या दुकानाजवळ आल्यावर घोटाळा होतोय म्हणला. सगळी शपथ वाया जाते आपली, मोडली जाते. दारूचं दुकान आलं का डोळे झाकून चालायचं म्हणला. पायाखालचा रस्ता आहे, काय गाड्या बी येत नाही, ॲक्सिडेंट होईल का काय आता. दारूचं दुकान जवळ आलं, त्याचा विचार चालू होता, आज मी घरी जाईन तर तोंडाचा वास नाही येणार. दसरा दिवाळीला सुद्धा पट्ट्याच्या तोंडाचा वासच यायचा. बायको बिचारी मेहरबानी, मी पिऊन जरी गेलो तरी बायको आपलं गाणंच म्हणायचे, झाल्या तेनी सांजा करून शिनगार सांजा वाट पाहते, असं म्हणून बिचारी मला ओवळायची. सायकल ब्रँडच्या 3-in-1च्या अगरबत्त्या ताटात 10 घ्यायची, पण 10 उदबत्तीच्या वासाला पठ्ठ्याच्या तोंडाचा वास मागं सारायचा आणि तरी ती मला ओवळायची, पेटवायची नाही. आज तिला खरंच आनंद होईल, माझ्या तोंडाचा वास नाही येणार, माझ्या तोंडाचा वास नाही येणार. आणि दुकानाजवळची गर्दी दिसली, सायकली बिकली लावलेल्या पेताड्यांच्या. मला आलं बरं का जवळ, बघायचंच नाही तिकडं म्हणला, डोळे झाकून चालायचं. गच्च डोळे झाकले आणि तडा 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 दारूच्या दुकानाच्या पुढं चालत गेला. आणि पुढं चालत गेल्यानंतर त्यानं डोळे उघडले तर सायकल पंक्चरवाल्याचं दुकान दिसलं. म्हणलं हे तर दुकानाच्या, दारूच्या दुकानाच्या लांब पुढं आहे, पुढं आल्यावर लागतं हे. आता आपण जिंकलो, ज्या अर्थी दुकान ओलांडलं त्या अर्थी जिंकलो. आता घरी गेल्यावर स्वाती
आनंदी होईल किती. मी पेणारच नाही म्हणलं तिला, नाहीच प्यायचे. एवढ्या पुढं आलो की नाही आपण, एकदाचं दुकान ओलांडलं ना बस निर्व्यसनी झालो. आता बायकोला किती आनंद वाटेल. घरोघरी 4-5 घरी जाईन, सवासनींना बोलवून आणील, मला कुंकाचा टिळा लावील, मला ती ओवाळील आणि आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करील. अरे वा वा वा, माझ्या जीवनातला किती आनंदाचा दिवस असणार, माझ्या जीवनातला किती आनंदाचा दिवस असणार. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. आणि असल्या आनंदाच्या दिवशी प्यायची नाही. तसंच माघारी फिरलं, 2 ग्लास डोसले, मग घरी गेलं. सांगा शपथ कुठं पाळली. नामदेवराय मात्र वर्णन करतात, मी तुझी शपथ घेतो देवा, तुझे चरणकमल कधी सोडणार नाही. याचं कारणही दुसरं आहे. आमचं तुझ्या डोळ्यापेक्षा, कानापेक्षा, हातापेक्षा, तुझ्या तोंडापेक्षा जास्त लक्ष साधुसंतांचं तुझ्या पायावरच असतं रे देवा. याचं सुद्धा कारण दडलेलं आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून तुझ्या चरणकमलाला सर्व सुखाचा अगर तू असेल, चरणावर फार मोठं सुख आहे तुझ्या. त्या सुखरूप असणाऱ्या चरणाला मी अजिबात आणखी सोडणार नाही. दुसऱ्या चरणात हा मानसिक नियम नामदेवराय देवाच्या समोर बोलून दाखवतात. आणि तिसऱ्या चरणामध्ये वदनी तुझे मंगल वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल वदनी तुझे मंगल नाम, हृदय प्रेम, हृदय खंडित प्रेम, वाचिक नियम तिसऱ्या चरणामध्ये. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 नियम नामदेवराय देवाच्या समोर सादर करतात. हा तिसरा नियम आहे शेवटचा. माझ्या मुखामध्ये वाचिक नियम असा केला, माझ्या मुखानं अखंडित तुझं मी नाम गाणार आणि त्या हृदयात माझ्या त्या नामाबद्दल मी प्रेम ठेवणार. वदनी तुझे मंगल नाम, मंगलानांच मंगलम, असं मंगलातलं मंगल असणारं तुझं नाम मी कायम घेत राहणार. सदा नामघोष सततम कीर्तयंतो माम, असा माझ्या जीवनाचा मी स्थायी भाव बनवणार. तुझं अखंड चिंतन करणार, तुझं नाम घेणार. आणि नुसतं नाम नाही घेणार, तर घेत असलेल्या नामाबद्दल हृदयी अखंडित प्रेम, अशी त्याची संकल्पना आहे. नाहीतर नाम घेणारे बरेच असतात ना, नाम घेणारे बरेच असतात, पण ते काम साधवायसाठी नाम घेतात. किंवा दुसरा प्रकार सांगतो, नाम घेत राहतात, पण कसा त्यांचा त्या नामाबद्दलच्या प्रेमाचा वजाबाकीचा भाग होऊन जातो.
नोटिशन 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 नोटिशन. आणि मग कोणचा अभंग म्हणत होतो ती शेजाऱ्याला विचारतो. नोटिशन काय गुराच्या मागं गेल्यावर येतं असं समजू नका, त्याला लय घासायला लागतं. हां, पण तुम्ही घेतलेलं शब्दांकन अभंग वाङ्मयच त्या नादात विसरत असलाल तर एवढं कसं जमेल बाबा. हे म्हणणं बरं नव्हं, असं गाणं बरं नव्हं. काय अधिकारी साहेब, हा 10ला रामकृष्ण हरी जर भजनात केला सुरू तर 12 वाजेपर्यंत रामकृष्ण हरी चालवला. 10 ते 12 नुसता रामकृष्ण हरी. लोक जातील ना घरी, आणि त्यात मग अभंग काढला का अभंगच विसरून जायचं. हे नको. शबरी मातेनं गायलं ते असं नाही गायलं. शबरी माता राम नाम गायची. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय राम. आज येताना प्रवासात एक मी गुणगुणत होतो, ते डोक्यातच अजून बसेना मला. तुमच्यात मी तासभर बसलो तो माझ्या डोक्यात बसेल ते. कुठं कुठे गेला आवाज. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम म्हणून पुन्हा शोधून कधी तरी विठाला 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 विठाला. रामरायांची वाट पाहत असताना माता शबरी पंपा सरोवर या ठिकाणी रामांची वाट पाहायची, राम यावेत म्हणून भजन करायची. पण त्या प्रत्येक राम शब्दाबद्दल हृदयात अखंडित प्रेम निर्माण करायचे. नामदेवराय तो नियम देवासमोर सादर करताना म्हणतात, जे गाईन त्याच्याबद्दल हृदयात मी प्रेम ठेवीन. वदनी तुझे मंगल नाम, आणि त्या नामाबद्दल हृदय अखंडित वदनी तुझे मंगल नाम, आणि त्या नामाबद्दल हृदय अखंडित प्रेम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आता हे सगळे नियम देवासमोर केले. मागणीपर अभंग घ्यायचा होता ना आपल्याला. आता बघा हे सप्लिमेंट मी कशी देतोय तुम्हाला चिकटवून. एवढे सगळे नियम गाभाऱ्यात देवाच्या समोर हात जोडून नामदेवरांनी सादर केले. कसं आहे माहिती आहे का, नियम माणसानं करावा, पण तो नियम अखेरपर्यंत टिकावा आणि तो टिकवावा अशी देवाला प्रार्थना करून मोकळं व्हावं. म्हणजे अहंकारानं छाती भोगत नाही. मी नियम केला, मी नाही रे, तो नियम केलाय, पण नियम करणं माणसाच्या हातात आहे, चालवून घेणं सर्वेश्वराच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे ते चालवून घेणं. म्हणून हा 66 वर्षाचा यज्ञ. मी अधिकाऱ्यांना मगाशी जरा बोलत होतो, हे असं का नाही करत, तसं का करत नाही. त्यांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला. हे जसं आहे तसंच आहे, आम्हाला हे टिकवायचं आहे. त्यातल्या त्यात मी भाव खात होतो, मी बरेच वर्ष येतोय म्हणून मी काही सांगू शकतो. एका झटक्यात त्याने फुली मारली माझी. शे म्हणले आम्हाला टिकव. मग माझं म्हणणं एकच होतं, 7 ते 9 करून महाराज मोकळा करावा, लोकांनी घरी झोपाय जावं. ते म्हणले नाही पटणार आम्हाला, नाही जमणार. असं बोललो मला ते. असं बोलाव का जुन्या माणसाला.
हे आम्हाला टिकवायचं म्हणजे लोक कामाधंद्याचं उरकून सगळेजण येतात उशीर होत चालतो आणि 11:30 वाजले तरी कीर्तनं चालतात. म्हणलं बरं आहे पुन्हा इथनं पुढं तुम्ही लंगर तुटस्तोर चालवून घ्याचाल तुमचं काय सांगा. असं नका असं नाही केलं पाहिजे. नियम करणं माणसाच्या हातातली गोष्ट आहे चालवून घेणं देवाच्या हातातली गोष्ट आहे. म्हणून नामदेवरायांनी सुद्धा लगेच भूमिका अशी स्वीकारली देवा मी हे नियम तुझ्या समोर आता मांडले 3 चरणात पण नियम मी केले चालवून घे रे नाम बाप्पा. म्हण के राजा हो नाम म्हण के शबराजा नाम म्हण केशवरा नाम म्हण केशवरा नाम म्हण के जवरा नाम म्हण केशवरा नाम म्हण केशवरा केलाने मचाल रे आवाज जावा केलाने मचाल रे केलाने मचाल रे